माहीत आहे, आता तू म्हणशील की हे सगळं माझ्यासोबत का घडतं? त्याला पण जबाबदार तुझा चांगलेपणा आहे. तो कसा मी तुला सांगतो बघ. एक व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये आली, आयुष्यामध्ये येऊन ती व्यक्ती तुझ्या भावनांशी खेळून निघून गेली. मग तू काय करायला पाहिजे? काही दोघा जणांनी तुला विचारलं की यार ती व्यक्ती तुझ्या लाईफमध्ये येऊन तुझ्या भावनांशी खेळून निघून गेली, तरीसुद्धा तू त्या व्यक्तींबद्दल दुसऱ्यांसोबत बोलायचं झालं तर फक्त आणि फक्त चांगलंच बोलतो. त्या व्यक्तीला कधीच तू वाईट म्हणत नाही. का नाही म्हणत माहीत आहे? हा तुझा एक झाला चांगलेपणा, ज्याला आपण म्हणतो चांगुलपणा, जो तुझ्यामध्ये देवाने दिलेला आहे. त्या व्यक्तीने तुझ्यासोबत काय केलं ते त्याचं कर्म, देव तो त्याला त्याच्या कर्माचं फळ देईलच. पण तो तुझ्यामध्ये जो चांगुलपणा आहे, जो तू त्या